आम्हाला मराठा समाजाला राजकीय आरक्षण देऊ नका असं माझं स्पष्टपणे मत आहे। राजकीय आरक्षणापेक्षा शैक्षणिक आणि नोकरी या दोनच ठिकाणी आम्हाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे। छगन भुजबळांच्या बाबतीत तुम्ही एक महत्त्वाचं हे केलं की भुजबळांची एक ऑडिओ क्लिप आली होती जिथे सगळ्याला सुरुवात झाली। त्यांनी म्हटलं होतं की इतके पैसे येतात कुठून, 100 एकर जमीन, किंवा ते म्हटलं होतं की 10 रुपये आम्हाला देत नाही, एवढे पैसे आले कुठून? हे पहा 7 कोटी रुपये आले कुठून? 14 ऑक्टोबरच्या सभेच्या अगोदर हे भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट होतं। तर 7 कोटी रुपये मुळात गोळाच केले कोणी नाही। आता आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये वावरतो, आम्हाला कोणी 10 रुपये मागितले नाही ना। आमच्यापेक्षा खालचे कार्यकर्ते जे छोट्या नगराध्यक्ष पदावरती आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, अगदी ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यालाही कोणी पैसे मागितलेले नाहीत। 14 तारखेला जो मेळावा त्या ठिकाणी अंतरवलेला झाला, त्या मेळाव्याला समाजातल्या लोकांनी 200 रुपये, 100 रुपये, 300 रुपये स्वतःचे गोळा करून स्वतः गाड्या लावून लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्याच्यामुळं 7 कोटी रुपये गोळा करण्याचा आणि याचा प्रश्नच येत नाही। एक महत्त्वाचं म्हणजे एकीकडे सरकार देवेंद्र फडणवीस असतील स्वतः हे भुजबळांच्या विरोधात कुठे बोलत नाहीत, कारण सरकारमध्ये एकत्र आहेत सगळे, तुम्ही सुद्धा सरकारचा पाठिंबा भाग आहात, पण भुजबळांची भूमिका तुम्हाला मान्य नाही या सगळ्यातून असं? भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे ती भूमिका म्हणजे अस्वस्थ करणारी आहे आणि ते सततच स्टेटमेंट जे आहे ते एकच नाही। 7 कोटीचं झालं, बीडमध्ये जे दंगल झाली, जे आहे विविध ठिकाणी हल्ले झाले, त्यात एकाच म्हणजे फक्त ओबीसीवरतीच हल्ले झाले का असं नाहीये। मराठा समाजाच्या सुद्धा संस्थांवर, मराठा समाजाच्या घरांवर आणि जे मराठा समाजाचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्या पक्षाचे, सगळ्या पक्षाचे कार्यालय त्या ठिकाणी फोडण्यात आलेली आहेत। म्हणून फक्त ओबीसींवरतीच हल्ले झाले किंवा काय असा प्रकार त्या ठिकाणी नाही। त्याच्यानंतर शिंदे समितीला आता तुम्ही मंत्रालयात बसताय, कॅबिनेटमध्ये निर्णय करता, शिंदे समिती तुम्हीच नेमलेली आहे आणि ती नेमलेली समिती रद्द करा, पुरावे सापडले तरी बी कुणबीचे सर्टिफिकेट देऊ नका, असं जे भुजबळ साहेब म्हणतायत त्याला माझं ऑब्जेक्शन आहे की असं तुम्हाला म्हणता येणार नाही। जे पुरावे ज्यांचे सापडतायत, एक ठिकाणी नाही, शाळेमध्ये, त्याच्यानंतर मोजणीच्या ऑफिसमध्ये सापडतायत, नमुना नंबर 14 मध्ये सापडतायत, 20 मध्ये सापडतायत, तर ते जे पुरावे सापडतायत त्या पुराव्याच्या धर्तीवर जे मिळाले तेवढ्याच लोकांना, आणि त्यातल्या त्यात कुणबीचे पुरावे सर्वाधिक कमी जे सापडलेले आहेत ते मराठवाड्यामध्ये सापडलेले आहेत, कमीत कमी, इतर ठिकाणी जास्त आहेत। ओके, एक शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये भुजबळांचं वारंवार एक म्हणणं आहे की त्यांना गोळी मारणार होते किंवा त्या सगळ्या घटनेला कुठेतरी एक मास्टर माइंड आहे, तुम्ही एक्झॅक्ट अपोजिट स्टेटमेंट आहे तुमचं स्टँड? हे पहा, बीड मध्ये झालेल्या घटनेला कोणी मास्टर माइंड नाही, कोणी लीडर नाही। याच्यामध्ये जे घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुलांचे वय 16 ते 21 वर्ष वयोगटाचे, आणि त्याच्यामध्ये काही पोलीस भरतीमध्ये 2-2 मार्कावरून गेलेले, कोणी क्लासचे फीसला वैतागलेले, आणि अशाच सगळ्या बारकाल्या मुलांचं ते प्रकार घडलेला आहे। त्याच्यामुळे त्याला कोणी मास्टर माइंड आहे आता मध्ये त्याच्यात मग कोणी काही बी काढतं ना, 4-2 इतर समाजाचे नाव आले की मग इतर समाजाला बदनाम करायचं। आता या मुलांचे ते मित्र असतील, दोस्त असतील म्हणून ते यांच्यामध्ये सामील झाले, म्हणून मग काही इतर समाजाचा त्याच्यात हात आहे का? तसं नाहीये। आणि मास्टर माइंड वगैरे याच्यामध्ये कोणी नाही, हे मुलं एकत्र आले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे जे आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। दुर्दैवी घटना आहे परंतु ती घडलेली, आणि घडल्याच्या नंतर त्या रात्री सर्वात अगोदर हे कोणाच्या घरावरती जाणं हे चुकीचं आहे असं पहिल्यांदा मी स्वतः बोललेलो होतो, दुसरं कोणी बोललं नव्हतं।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.